हॅलो अँड नमस्ते। तर आज आपल्या किचनमध्ये बनत आहे सावजी मटन। आ हा 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 हा, बघू शकता किती डिलिशियस यम्मी बनलेला आहे, माउथ मेल्टिंग झालेला आहे। तर बघूया आपण रेसिपी याची मी कशी तयार केली आहे सावजी मटन। तर इथे घेतलं आहे मी 3-4 कांदा आणि इथे आलं लसूण आणि सांबार जास्ती प्रमाण घेतलं आहे त्याचं जरा, आणि इथे 1 किलो बकऱ्याचं बोकडाचं मटण। तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, साफसुथरं पाहिजे मटण। आणि इथे मी ड्राय रोस्ट करते पहिला तव्यावर खडा मसाला। तर इथे 1 दालचिनी आणि बाकी सगळं खडा मसाला टाकून देते आणि ड्राय रोस्ट करायचं आपल्याला। खोबरं पण एवढाच तुकडा घेतलेला आहे, म्हणजे जास्ती नको। आणि माझ्याकडे साठवलेला मसाला एवढा आहे म्हणून मी त्यातलंच टाकत आहे थोडं थोडं। आणि मला इथे ड्राय रोस्ट करायचं आहे आणि काजूसुद्धा टाकायचं आहे, ते पण ड्राय रोस्ट करायचे आहे तेल न टाकता। आणि मी व्यवस्थित इथे 5 मिनटं व्यवस्थित लो मिडियमवर ड्राय रोस्ट केलेले आहे। आणि बघू शकताय तुम्ही किती मस्त असं, म्हणजे त्याचा स्मूथनेसपणा निघून जायला पाहिजे, असं म्हणजे कडकडीत पाहिजे छानपैकी, आणि त्याचे फ्लेवर्स असे बाहेर आले पाहिजे। तर मी इथे हे सगळं काढून घेतलं आणि परत गॅस चालू करून त्यात जरा तेल घालायचं आपल्याला 1 चमचा, आणि त्यात आपल्याला घालायचे म्हणजे कांदा आपल्याला सोडायचा आहे आणि ब्राऊन होतपर्यंत तव्यावर परतून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही स्टार्टिंग झालेली आहे। 10 मिनटं लागतात ह्या प्रोसेसला, पण व्यवस्थित आपल्याला असे लालसर करून घ्यायचे। तुम्ही बघू शकताय हळूहळू त्याचा रंग बदलत आहे। आणि मी यात साबुत धनिया टाकलेला आहे। साबुत धनियाने काय होते, मटणाचा टेस्ट खूप म्हणजे आभाळावर जाते खूपच मस्त वाटते, तुम्ही ट्राय करून बघा। आणि इथे मी ते सगळं ड्राय रोस्ट केलेलासुद्धा मसाला यात घालते, म्हणजे फ्लेवर्स सगळे कॉम्बिनेशन त्याचा 1 नंबर होते। म्हणजे आपल्याला मसाला तर करायचंच आहे सगळे एकात घालून, म्हणून मी ते सुद्धा आणि तेलात भाजून घेत आहे। आणि त्याचे फ्लेवर्स खूप असं म्हणजे सुगंध आहे ना, ते माझं नाकाला ना आत्तापासूनच हे होत आहे। मी थंड झाल्यावर याला पेस्ट करून घेणार आहे, प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थंड करून घेते। तोपर्यंत आपल्याला आलं लसूण आणि सांबाराची कोथिंबीरीची पेस्ट करायची आहे। त्यात मला मेन इन्ग्रेडियंट्स आपला माझ्या गार्डनमध्ये बघा किती छानपैकी मिंट लागलेला आहे, तर मी ते मिंट तोडून मसाल्यात घालणार आहे। आलं लसूण सांबार आणि मीठ ह्या सगळ्या गोष्टींचा मसाला करायचा आहे। खूप टेस्टी वाटते, तुम्ही एक ट्रिक करून बघा आणि नक्की सांगा टेस्ट कसं वाटते मीठ टाकून। तर एवढं तोडले मी आणि स्वच्छ धुवून त्यात घालून घ्यायचं आहे आपल्याला, आणि गरगर 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 फिरवायचं आहे आणि पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे मी तेल सोडलं आहे आणि तेजपत्ता, जिरा आणि आलं लसूण सांबार आणि मिंटची पेस्ट सोडायची आहे आपल्याला। तर इथे बघू शकताय तुम्ही गरगर 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 हलवायचं आहे इथे, आणि व्यवस्थित 5 मिनटं आपल्याला हे करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। आणि तिथे 1 चमचा हळद टाकलेली आहे मी, 1 चमचा हळद टाकून परत आणि त्याला मिक्स करायचं आहे आपल्याला। आणि इथे मी मटन मसाला टाकत आहे, मीठ मसाला एव्हरेस्टचा, खूप भारी टेस्ट येते। मी अर्धा पाकीट तर यात घालते मटणात, कारण खूप टेस्टी वाटते। मटन मसाला तर घालायलाच पाहिजे, एक अर्धा पाकीट म्हणजे साधारणतः 2 चमचे, आपल्या भाषेत 2 चमचे आपल्याला यात मसाला घालायचा आहे। आणि सर्वात मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे माझा सावजी मसाला, हो सावजी मसाला, आणि 2 चम्मच मीठ। तर इथे मी 3 चम्मच आपला लाल तिखट घालत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार, तुम्हाला जसं झटकेदार फटकेदार खायचं असणार तसं, तुम्हाला झणझणीत जसं पाहिजे असणार तर एवढं पुरेसं आहे, कारण आमचं लाल तिखट आहे म्हणून 3 चमचे पुरेसे झाले। इथे मी त्या कांदा आणि खडा मसाल्याचं सगळं पेस्ट करून घेतलेला आहे। आणि इथे बघू शकताय सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते, आणि टेक्स्चर बघा किती भारी आलेलं आहे आणि खूपच मस्त दिसत आहे। सावजी रंग सेम टू सेम जसं हॉटेलात आपल्याला मस्त कलरफुल सावजी मसाला, मटन मसाला, चिकन मसाला मिळते, सेम तसं दिसत आहे। तर इथे मी मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हे सगळे माझे फेवरेट पीसेस आहेत मटणातले, आणि मी सगळे फेवरेट पीसेस आणले आहेत आणि मस्तपैकी बनवत आहे, आणि मग खाऊया आपण बनल्यावर मस्तपैकी। तर ही नळी माझ्या गुगलची खूप फेवरेट आहे, म्हणजे माझ्या मोठं बाळ त्याला खूप आवडते। आणि मी इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि बघा स्वच्छ आपल्याला यात काही असलं म्हणजे बकऱ्याचं केस बीस राहते कधी कधी, ते सगळं बघून घ्यायचं आहे। असं काहीच नको आपल्याला, घाण काही नको, आणि आपल्याला मटण सगळं मसाल्यात सोडायचं आहे।
आणि हळूहळू सोडा नाहीतर मसाला येईल हातावर. आणि तेल बघा मसाल्याला कसलं सुटलेलं आहे. तर हे तेल सुटल्यावरच ही प्रोसेस करायची. सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे मसाल्याला तेल सुटलं तरच तुम्ही मटण घाला, म्हणजे त्याचं टेस्ट आहे ना ते खूपच भारी वाटते. आणि सगळं मटण घालून तर तुम्ही बघू शकताय रंग काय सुरेख आलेला आहे आपल्या मसाल्यांचा. तर सगळ्या मसाल्यांना आपल्याला कोटिंग करायचं आहे मटणाला. आणि टेस्ट तर एवढा खतरनाक, नाद खुळा, तोंडात टाकतात असं वाटणार की बा काय टेस्ट आहे, आई शपथ असंच म्हणणार तुम्ही. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. आणि व्यवस्थित मी सगळं मिक्स केलेलं आहे. मसाल्याची कोटिंग सगळी मटणाला लागलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यानंतर आपल्याला करायचं आहे ते म्हणजे यात आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही. आणि फक्त तेलात आपल्याला शिजवायचं आहे. याला एक 20 ते 25 मिनटं आपल्याला फक्त तेलात असंच फ्राय करायचं आहे. आणि खाली लागू द्यायचं नाही आहे. 15 मिनटांनी आपल्याला चेक करत राहायचं आहे, म्हणजे असं हलवायचं आहे. आणि वर ताट झाकून ताटावर आपल्याला एक ग्लासभर पाणी घालायचं आहे. आणि काय होते मटण लवकर शिजते आणि लवकर लवकर ते वाफेत शिजत असते. तेलात आपल्याला मीडियम फ्लेमवर असंच ठेवायचं आहे. तर मी इथे बघा काढून बघते पाणी सुटलं की नाही मटणाला. मी मधी हलवलेलं आहे 2 वेळा. तर तुम्ही बघू शकताय बिना पाणी घातल्याने मी किती मस्त मटण तयार केलेलं आहे. खूप मस्त शिजलेलं मटण आहे. आता हे तुम्ही बघू शकताय ग्रेव्ही किती थिक आहे. आणि आपल्याला मटण मसाला असंच पाहिजे आहे, आपल्याला ग्रेव्ही टाईपच पाहिजे आहे. आणि मोस्ट ऑफ सावजी मटण असंच असते, त्यात रस्सा बिस्सा एवढा नसतेच. फक्त आपल्याला जे मटणाचा अर्क असते तेवढंच त्यात, जे पाणी उतरलेलं असते तेवढंच त्यात असते. तर ज्यांना कुणाला वाटत होतं मटण बनवणे खूप अवघड काम आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकताय. खूप सिंपल आणि सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि खूप चवीला लागते. तर मटणाचं कसं असते ना, आपण जितके कमी इन्ग्रेडियंट्स वापरून ते केलं ना त्याचं टेस्ट खूप खतरनाक येते. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. कमी मसाल्यात मी सांगितलेलं आहे. आणि याचं टेक्स्चर हे ओरिजिनल आहे. ओरिजिनल आणि ओरिजिनल तर याच्यापेक्षा चांगलं दिसत आहे तुम्हाला. खरंच मी कसं सांगू, खूप मस्त दिसत आहे. याचं कोटिंग खूप मस्त आलेलं आहे. सगळा मसाला आतपर्यंत गेला आहे मटणाच्या आणि खूप मस्त शिजलेला आहे. तर तुम्ही पण असं ट्राय करा. आणि परत 10 मिनटं मी शिजवते म्हणजे पूर्ण तयार होते. तर 10 मिनटात बघा खूप छान दिसत आहे खरंच. तर आता सर्व करूया आपण. फटाफट भूक लागलेली आहे मटणाला बघून. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच बघितल्याबद्दल. तुमचं खूप खूप आभार. आणि कमेंट करा कसं वाटत आहे, सावजी मटण कसं दिसत आहे. मला तर खूप डिलिशियस फूड वाटत आहे. हा तर खूपच मस्त दिसत आहे. एकूण एक पीस शिजलेला आहे. नळी जे आहे आपली नळीच्या आतमधला असंच निघू शकते एवढं शिजलेलं आहे. आणि इथे बघू शकताय तुम्ही माझे बाळ ज्यांना खूप आवडते. मटण प्रेमी बघा इकडे मटण प्रेमी आहेत. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक करा. यम्मी म्हणत आहे बघा, म्हणजे लहान बाळ यम्मी म्हणत आहे म्हणल्यावर यम्मी झालेलंच आहे. नक्की ट्राय करा. विश्वासाने माझ्या रेसिपीवर विश्वास ठेवून तुम्ही हे सगळं करून बघा. जसं मी केली सेम तसं करून बघा. आणि कसं वाटते ते कमेंट करून सांगा मला. नक्कीच खूप छान होणार. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.